नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. GDCA आणि CHM परीक्षेची तयारी करताय आणि GDCA ची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, पण सर अभ्यास कसा करावा हे कळत नाही. आम्ही पाठीमागच्या काही क्वेश्चन पेपरचा रेफरन्स केला, पण आम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी लिहावी हे समजत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. आजचा आपला हे महत्त्वपूर्ण लेक्चर आहे पेपर क्रमांक 4 वर, जो आपला GDCA परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि ह्या पूर्ण पेपर नंबर 4ची आपण आज या ठिकाणी मे 2025 ची पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजून घेणार आहोत, उत्तरासहित. येते लक्षात? त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या नोटबुकमध्ये हेडिंग द्यायचं आहे, सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन पेपर क्रमांक 4. ओके. आणि मे 2025 ची प्रश्नपत्रिका. आता ही पूर्ण प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित सोडवून घेणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कन्सेप्टली समजून घ्या. ओके. आणि काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसेल तर निदान त्यांनी आपलं हे लेक्चर व्यवस्थित ऐका, समजून घ्या. येत्या पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे टॉपिक, हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे. येते लक्षात? तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच, प्रशांत क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर नंबर देतोय, 85 30 80 42 74. ओके. 8530804274 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचं एज्युकेशन, ब्रॅकेटमध्ये GDCA परीक्षेच्या संदर्भात इन्फॉर्मेशन, एवढं मला व्हॉट्सअपला सेंड करायचं. त्यानंतर आपल्या बॅचचं जे काही फी स्ट्रक्चर असेल ते तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. तसेच ज्यांना काही महत्त्वपूर्ण नोट्स सेक्शन्स पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा संपर्क करा. येते लक्षात? तर आपण आजचा जे मे 2025 ची प्रश्नपत्रिका पेपर नंबर 4 सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन व्यवस्थित समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. बरेचसे काही विद्यार्थी एक्स्ट्राचे क्वेश्चन त्या ठिकाणी लिहून येतात, तर तशा काही चुका करायच्या नाहीये. ओके. जे दिलेली महत्त्वाची माहिती, इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी वाचायची आणि त्या पद्धतीनेच प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. बघा, पेपर नंबर 4 GDCA. ओके. आणि व्हिडिओ मनापासून आवडल्यास लाईक मात्र नक्की करत चलावे. बघा, पेपर नंबर 4 GDCA. आता मार्किंग जो असतो तुमचं पेपरचं पूर्ण 100 मार्कांचा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला 40 मार्क पडणं कंपल्सरी आहे. येते लक्षात? आणि सोपं आहे, काही फार अवघड नाही, कारण आपण अभ्यास करत नाही म्हणून ते आपल्याला अवघड वाटतं. पण कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील, सगळे महत्त्वाचे मुद्दे कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळत असतात. बघा, आता पेपर 4 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथे काही सूचना दिलेल्या असतात, पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की पेपर नंबर 4चा जो परीक्षेचा पॅटर्न आहे, प्रश्नपत्रिकेचा जो पॅटर्न आहे तो बदलत असतो. बघा, काही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला डायरेक्टली 26 प्रश्नांची उत्तरं लिहा, 20 मार्काला दिसेल. आणि आता काही नवीन अभ्यासक्रम आधारित घटकानुसार तुम्हाला रिकामे जागा, जोड्या लावा, कदाचित चुकी बरोबर किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, या पॅटर्न मध्ये सुद्धा पेपर नंबर 4 ला तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन बघायला दिसेल. त्याच्यामुळे जनरली आपल्याला अभ्यास करताना ऑलराऊंड सगळा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात? बघा, आता आपण पूर्ण मे 2025 ची पूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेऊया. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिला प्रश्न तुम्हाला अनिवार्य आहे. आता पहिला प्रश्नामध्ये तुम्हाला रिकामी जागा विचारलेला आहे, म्हणजेच योग्य पर्याय निवडा. ओके. त्यानंतर जोड्या लावा, असा 2 गटांमध्ये तुम्हाला प्रश्न आलाय 20 मार्कांसाठी. किती? 20 मार्कांसाठी. आणि उर्वरितचे जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 6, म्हणजे टोटली तुम्हाला प्रश्न किती सोडवायचे आहेत, तर 6 प्रश्न सोडवायचे आहेत. पण या 6 पैकी पहिला प्रश्न आपला कंपल्सरी आहे. ओके. आणि प्रश्न पहिल्यानंतरचा जो प्रश्न 2 आहे, ते 2 पासून ते 6 पर्यंत तुम्हाला फक्त किती सोडवायचे आहेत, कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल आणि 6 असेल. ओके. मग यापैकी तुम्हाला कोणतेही 2 ते 6 पैकी कोणतेही 4च प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. चला, इथपर्यंत पॉइंट क्लिअर? हे खूप महत्वाचं असतं, कारण बरेचसे मुलं मी इथे गोंधळ घालून ठेवतात. चला, त्यानंतर आता आपण प्रश्नपत्रिका
एकदा स्वरूप बघूया आणि त्याची उत्तरही तुम्हाला मी त्यामध्ये लगेच सांगतो. चला, प्रत्येकाने स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर पत्रिकेमध्ये लिहित असताना पूर्ण प्रश्न लिहायचा आणि मग जिथे कुठे तुम्हाला डॅश डॅश रिकामी जागा दिसेल त्या बेसवरती तुम्हाला उत्तर लिहून डबल अंडरलाईन खाली करायचे दोन त्या वाक्याला. ओके, बघा, ज्या संस्थेमध्ये सभासदांकडील शेत जमीन एकत्रित केली जाते मात्र त्यावरील मालकी हक्क हा सभासदांकडे म्हणजेच शेतकऱ्यांकडे कायम अबाधित राहतो, मग अशा प्रकारच्या सहकार क्षेत्रामध्ये ज्या शेती सहकारी संस्था असतात तर ह्या कोणत्या प्रकारामध्ये येतात? तुम्हाला खाली पर्याय दिलाय: सहकार शेती सुधार संस्था, सहकार सामुदायिक शेती संस्था आणि सहकार संयुक्त शेती संस्था यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे, बघा, याचं उत्तर लिहून घ्या, सहकारी संयुक्त शेती संस्था. सहकारी संयुक्त शेती संस्था. बघा, पहिल्याचं उत्तर काय? सहकारी संयुक्त शेती संस्था. चलो, दुसरा प्रश्न, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ, ज्याला आपण नाफेड म्हणतो, याची स्थापना कधी झाली आहे? म्हणजे नाफेडची स्थापना. तर 2 ऑक्टोबर 1958 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर महाराष्ट्र सावकारकी अधिनियमन 2014 हा कायदा कधी रोजी अंमलात आला? म्हणजे कोणती, इथे तुम्हाला दिनांक आहे. आता खालील 4 दिनांक दिलेले आहेत तुम्हाला पर्यायामध्ये अ, ब, क, ड. तर याचं उत्तर आहे 16 जानेवारी 2014. बी शिवरामन समिती यांच्या अहवालानुसार दिनांक 12 जुलै 1982 ला, बघा, 12 जुलै 1982 तारीख लक्षात ठेवायची आहे, नाबार्ड बँकेची स्थापना. ओके, नाबार्ड बँकेची स्थापना. त्यानंतर सन 1949 मध्ये भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना डॅश डॅश येथे सुरू झाला. आता भारतामधला पहिला सहकार कारखाना जर पाहिला तर या ठिकाणी आता जे आपल्याला जे जिल्हे दिलेले आहेत, बरोबर, आता काही ठिकाणी नाशिक जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, बरोबर. पण आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सन 1949 मध्ये भारतामधील पहिला जो साखर कारखाना होता तो प्रवरानगर, ओके, आणि जिल्हा अहिल्यानगर. बघा, प्रवरानगर मध्ये आणि त्याचा जिल्हा येतो अहिल्यानगर. ओके, येथे सुरू झाला. त्यानंतर भारतातील पहिला कापूस पिंजणी संस्था सन 1917 मध्ये डॅश डॅश येथे स्थापना झाली. तर म्हैसूर राज्य हे त्याचं उत्तर आहे. ओके, म्हैसूर राज्य. चलो, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. डॅश डॅश ही एक प्रक्रिया आहे की जी देशाच्या आर्थिक क्रियाकलापामध्ये, म्हणजे जे क्रियाकलाप आहे, म्हणजे क्रियाकलाप म्हणजे कार्य, की ज्यामध्ये राज्य आणि सार्वजनिक या क्षेत्रांचा काय करते? सहभाग कमी करते. त्याचं उत्तर आहे खाजगीकरण. ओके, हे महत्वाचे 7 प्रश्नांची उत्तरं कळाले. पुढे जाऊया. भारतातील सहकार चळवळ कधी सुरू झाली? तर 1904 मध्ये. आणि राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची स्थापना 1965. डॅश डॅश या सहकार कायद्यानुसार, म्हणजे कोणता सहकार कायदा आहे की ज्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली? तर 1912, सन 1912. ओके, हे झाले तुमचे रिकामी जागेचे सेक्शन, मे 2025 ची प्रश्नपत्रिका. त्यानंतर पुढे जोड्या लावांचा पार्ट आहे. परीक्षेला जोड्या लावांचा पार्ट लिहित असताना पहिला पूर्ण जो गट असतो तो लिहून घ्यायचा, त्याच्या समोर तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. ओके, कोणी असं डायरेक्ट उत्तर लिहिणार नाही, पहिल्याचं हे दुसऱ्याचं ते असं नाही. पहिले जे तुम्हाला आता इथे एक्स गट दिलेला आहे, ओके, हा एक्स गट पूर्ण लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर वाय गटामधनं शोधायचं आणि जे उत्तर ज्याची योग्य जोडी असेल त्याच्या समोर ते लिहायचं. ओके, या पद्धतीने उत्तर लिहायची. बघा, आता सहकार न्यायालय स्थापना. आता सहकार न्यायालयाची स्थापना या ठिकाणी 1 मार्च 1975 हे पहिल्याचं उत्तर. दुसरं, चाचणी लेखापरीक्षण. आता लक्षात आलं पाहिजे, लेखापरीक्षण म्हटलंय तर आपल्याला लेखापरीक्षणाचा कलम आहे 81, बरोबर. मग याचं उत्तर आहे चाचणी लेखापरीक्षण कलम 81 ब्रॅकेटमध्ये 3 ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रॅकेट मध्ये क आणि ब्रॅकेट कंप्लीट. ओके, कलम 81 हे दुसऱ्याचं उत्तर.
तिसरं म्हटलंय जमीन सुधारणा कायदा. आता जमीन सुधारणा कायदा किती म्हटलंय? 1884. 1884 हे तिसऱ्याचं उत्तर. नाबार्ड बघा, वरतीच आपण प्रश्न पाहिला होता ना, नाबार्ड बँकेची स्थापना 12 जुलै 1982 ला नाबार्ड बँकेची स्थापना, हे चौथ्याचं उत्तर. आता पाचवं काय आहे? मॅक्लिगन समिती. मग मॅक्लिगन समिती कधी? 1914, हे पाचव्याचं उत्तर. चला, हे महत्वाचे 5 प्रश्न झाले. ठीक आहे, आता हे 5 प्रश्न जोड्या लावा आणि रिकामी जागा असे टोटल मिळून तुम्हाला 20 मार्कांना हा पहिला प्रश्न आलेला होता मे 2025 ला. ओके. आणि आता उर्वती बघा, मग अशी वरती एक प्रश्न होता की आता उर्वती आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? प्रश्न क्रमांक 2 ते 6, बरोबर. यापैकी तुम्हाला किती लिहायचे? यापैकी किती लिहायचे? फक्त 4. मग आता ते कसे निवडायचे? इकडे लक्ष द्या. बरेचसे मुलं इथं चुका करून ठेवतात उत्तरपत्रिकेमध्ये. मग बरेचसे काहीतरी अर्धवट प्रश्न लिहितात आणि मग सांगतात की सर पेपर पूर्ण लिहिला होता पण मार्किंग एवढंच पडलं. तर तुमच्या या चुकांमुळे सुद्धा पेपरचे मार्किंग जातात, एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न किती सांगितले? कोणतेही 4 सोडवायचे आहेत ना, बरोबर. आता तुम्ही काय करायचं? जसं प्रश्न क्रमांक 2 आहे, आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आणि ब दोन्ही दिलेले आहेत, तर हे दोन्ही मिळून तुमचा या ठिकाणी एक प्रश्न होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब हे दोन्ही मिळून तुमचे एक प्रश्न होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ ब दोन्ही मिळून तुमचे एक प्रश्न होतो. मग यापैकी तुम्ही जे 6 पर्यंत दिले, मग तुम्हाला प्रश्न क्रमांक 5वा चांगला येतोय, त्यातले दोन्ही अ आणि ब येत आहे, तर ते दोन्ही तुम्ही व्यवस्थित लिहायचे. मग आता काही विद्यार्थी म्हणतील की सर मला प्रश्न क्रमांक 3 मधला अ येतोय पण ब येत नाहीये, मग तुम्हाला ब चे मार्क त्या ठिकाणी कन्सिडर केले जाणार नाही, कारण तुम्ही ते उत्तरच लिहिलं नाही. मग तुम्ही जे अ चं उत्तर लिहिणार त्याचेच तुम्हाला मार्क 10 पैकी काय जे तुम्ही लिहिणार ते तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. सो हे पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे कोणतेही 4 म्हटलंय तर तुम्हाला असे कोणतेही 4 निवडायचे आहेत. जसे की आता प्रश्न क्रमांक 4 आहे, त्यामध्ये अ आणि ब, मग तुम्हाला येत आहे, मग हा एक निवडा. प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब हा पूर्ण दोन्ही येतोय, मग हा एक निवडा. म्हणजे तुमचे हे 2 प्रश्न झाले. समजलं? या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका जे प्रश्न दिलेले असतात ते या ठिकाणी सोडवायचे आहे, सूचनेचं पालन करायचं आहे. तर चलो, आता आपण पूर्ण प्रश्नपत्रिका जे प्रश्न आहेत सविस्तर ते एकदा व्यवस्थित वाचून घेऊया, समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला याची मी सविस्तर उत्तर तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिला प्रश्न दिलाय, MSAMB ची उद्दिष्ट थोडक्यात मांडा, बरोबर. त्यानंतर महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळाची कार्य, असे तुम्हाला टोटली 10-10 मध्ये डिवायडेशन करून 20 मार्काचा प्रश्न क्रमांक 2 केलेला आहे. अशी तुम्हाला 4 सोडवायचे, बरोबर. मग जर 4 सोडवायचे असेल तर किती होणार? बघा, 20 गुणिले 4, ओके. म्हणजे टोटल तुमची किती येणार? 80 मार्क. आणि वरचे ते 20 मार्क तुमचे रिकामी जागा आणि जोड्या लावांचे, टोटली तुमचे झाले 100 मार्क, बरोबर की नाही. असा पूर्ण तुमचा पेपर असतो 100 मार्कांचा. पण कदाचित काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे पॅटर्न हे बदलत असतात, एक गोष्ट लक्षात असू द्या. पण मेन फोकस आपला या ठिकाणी असतो सविस्तर प्रश्नांवरती. त्यामुळे या पेपरला सविस्तर प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित लिहायची असतात. जर इथे प्रश्नांच्या उत्तरांमध्ये गडबड झाली तर तुमच्या मार्कांमध्ये गडबड होतेच. ओके. चला, पहिला दुसरा प्रश्न कळाला. तिसरा, महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या विकासात सहकार कायद्याची भूमिका. तर आता प्रश्न खूप सोपा विचारलाय. महाराष्ट्रातल्या जी सहकार चळवळी म्हणजे सहकारी संस्था आहे त्यांच्या विकासासाठी सहकार कायदा जो आपला 1960 आहे, त्या सहकार कायद्याची काय मदत आहे, काय भूमिका आहे, काय जबाबदाऱ्या आहे, ते या प्रश्नाच्या उत्तरात लिहायचे. वैद्यनाथन समितीच्या महत्वाच्या शिफारसी तुम्हाला यामध्ये लिहायच्या आहेत. प्रश्न 4 मध्ये सहकार आणि समाजवाद या दोघांमधला फरक विचारलेला आहे. मे 2025 ची प्रश्नपत्रिका पाहतोय. त्यानंतर सहकार शिक्षण प्रशिक्षणाचं महत्व. त्यानंतर महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अन्वये ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं लेखापरीक्षण करण्यासाठी ज्या लेखा परीक्षकाची नेमणूक केली जाते, बरोबर, म्हणजे ज्या ऑडिटरची नेमणूक केली जाते त्या ऑडिटरला दिले जाणारे अधिकार जबाबदाऱ्या तुम्हाला लिहायच्या आहेत 10 मार्कांसाठी. पुढे सहकारितेची जी 7 तत्व आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत 10 मार्कांसाठी. आणि शेवटचा प्रश्न 6वा आहे, त्यामध्ये सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहकार संस्थेची भूमिका आणि उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणामध्ये सहकार क्षेत्रापुढे कोणती आव्हाने किंवा संधी निर्माण झाली आहेत त्याविषयी माहिती.
ओके, असे एकंदरीत तुमचे हे महत्त्वाचे 26 प्रश्न. यापैकी तुम्हाला कोणतेही 4 निवडायचे आहेत. मग तुम्ही प्रश्न क्रमांक 3, 4, 5 जरी लिहिलात तरी तुम्हाला ते अ, ब पूर्ण कंपल्सरी लिहावे लागणारच. ते लक्षात. आणि जर ते लिहिले नाही तर त्याचे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार नाही. ओके, चलो आपण आता पूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेऊया. ठीक आहे, चला रेडी आहेत सर्व. चला इकडे लक्ष द्या. व्हिडिओ मनापासून आवडत असतील तर लाईक करा रे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ सेक्शन लेक्चर शेवटपर्यंत ऐका, समजून घ्या. पाठांतर रट्टा करण्याची गरज पडणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले महत्त्वपूर्ण PDF सेक्शन नोट्स पाहिजे असतील, लेक्चर्स अटेंड करायचे असतील, तर सुरुवातीलाच मी माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती नक्की संपर्क करा. आणि शेवटी सुद्धा त्याविषयी पुन्हा तुम्हाला माहिती देईल. आता आपण पूर्ण मे 2025 ची पेपर नंबर 4 सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन ही पूर्ण प्रश्नपत्रिकेची सविस्तर उत्तरं समजून घेऊया. पहिला प्रश्न होता आपल्याला त्यामध्ये MSAMB म्हणजेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळांविषयी आपल्याला त्या ठिकाणी माहिती लिहायची, फक्त त्याची उद्दिष्ट सांगितली आहेत. आता बरेचसे काय विद्यार्थी म्हणतील सर 10 मार्काला प्रश्न आहे, मग किती पेजेस उत्तर लिहायचं आहे हो, बरोबर की नाही. आता इकडे लक्ष द्या, फक्त काय विचारले आपल्याला, उद्दिष्ट विचारलेत की नाही, मग तेवढेच महत्वाचे उद्दिष्ट आपल्याला लिहिता आले पाहिजे प्रश्नांच्या उत्तरामध्ये. चला, ऑफलाईन बॅचवाले प्रत्येकाने व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचंय. ऑनलाईन बॅचवाले स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, व्यवस्थित पॉईंट लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्की फायदा होईल. आणि आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मी आपल्या ॲप सिस्टीमवरती PDF देणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण जरी PDF भेटणार असेल तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या नोटबुकमध्ये हे पॉईंट लिहिणं आवश्यक आहे. ओके, नाही तर मग याला सांग माझी तुझी वही दे त्याची वही दे, तेवढा वेळात वेळ वाया घालवू नका. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने व्यवस्थित लिहा. बघा पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची महत्वाची उद्दिष्ट 10 मार्कांसाठी. त्यातला पहिला मुद्दा आहे शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय निर्माण करणं, मग ज्यामध्ये उत्पादक, शेतकरी, अंतिम ग्राहक यामधील जी दरी आहे ती कमी करणं. बाजारपेठांबाबतचा विकास, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांमध्ये विकास घडवून आणणं हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. ओके, पुढे शेतकऱ्यांना रास्त भाव, बाजार संबंधी माहिती प्रदान करणं, माहिती देणं, निर्यातीला प्रोत्साहन देणं, शीतगृहांची साखळी. बघा, नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शीतगृह आणि प्रक्रिया सुविधा निर्माण करणं हे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन जे काही मंडळ आहे या कृषी पणन मंडळासंदर्भातलं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. प्रतवारी प्रमाणकरण ठरवणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, शेतकऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं, थेट विक्रीला प्रोत्साहन देणं, एवढे महत्वाचे पॉईंट्स तुम्ही यामध्ये लिहू शकतात उद्दिष्टांमध्ये. त्यानंतर पुढचं प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ. बघा इथेच होता ना प्रश्न, खादी ग्राम उद्योग मंडळ. बघा, ओके, खादी ग्राम उद्योग मंडळ. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं. आता खादी ग्राम उद्योग मंडळ आपण घेऊया. बघा, आता खादी ग्राम उद्योग मंडळामध्ये सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळाचं महत्वाचं कार्य काय आहे. आता कार्य विचारले, 10 मार्कांसाठी प्रश्न आहे, मग तेवढेच महत्वाचे मुद्दे यामध्ये आले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करणं. आता जे खादी ग्राम उद्योग मंडळ आहे हे काय करतं, ग्रामीण भागांमधील किंवा खादी जी काही उद्योग समूह आहे यांना मार्गदर्शन करणं, बरोबर, त्यांच्या विकास म्हणजे संस्थेच्या कामकाजासाठी विकासात्मक भूमिकामध्ये जबाबदारी म्हणून आपलं कार्य पार पाडणं. तसेच ज्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणं, मग ग्रामीण भागातील कारागीर असतील, तरुण असतील, यांना एक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध त्या ठिकाणी करून देणं. त्याच्यानंतर पारंपरिक उद्योगांचे पुनर्जीवन करणं हे खादी ग्राम उद्योग मंडळाचं कार्य आहे. ओके, त्याच्यानंतर कौशल्य विकास, ग्रामीण भागातील कारागिरांना नवीन तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण देणं, कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं. त्यानंतर बाजारपेठांमध्ये महत्त्वाचे ब्रँडेड जे काही उत्पादनं असतील त्या विक्रीसाठी प्रदर्शनं मांडणं, बरोबर की नाही. जर खादी ग्राम उद्योग मंडळाने काही वस्तू बनवल्या असतील, काही ग्रामीण भागांमध्ये छोटे मोठे लघु उद्योग असतील, त्यांनी काही त्या ठिकाणी वस्तू बनवल्या असतील, तर त्या वस्तूंचं विक्रीसाठी प्रदर्शनं मांडणं हे सुद्धा खादी ग्राम उद्योग मंडळ आयोगाचं महत्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर कच्च्या मालाचा पुरवठा करणं, तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं हस्तांतरण,
गुणवत्ता सुधारणं, कारण उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला पॅकेजिंग डिझायनिंग याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मधमाशी पालन विकासाकडे बघा, बऱ्याचशा राज्यांमध्ये मधमाशी पालन उद्योगांना वैज्ञानिक आधार देऊन त्यांचा विकासात्मक बदल होताना आपल्याला दिसतोय. मग या ठिकाणी सुद्धा जे महाराष्ट्र खादीग्राम उद्योग मंडळ आयोग जे आहे ते सुद्धा या पद्धतीने आपले कार्य पार पाडत असते. आणि जागरूकता आणि प्रसार, ग्रामीण उद्योगांच्या उत्पादनाची प्रसिद्धी करून त्यांना मागणीमध्ये वाढ घडवून आणणं, हे सुद्धा खादी ग्राम उद्योग आयोग जे आहे मंडळ आहे त्यांचं हे महत्त्वाचं कार्य आहे. तर एवढे महत्त्वाचे 10 मुद्दे तुम्ही त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र सहकार चळवळीच्या विकासामध्ये सहकार कायद्याची भूमिका का आहे? तर अगदी थोडक्यात सांगतो, ज्या आम्ही संस्था स्थापन करतो या संस्था सहकार कायद्यानुसार स्थापन होतात. मग या सहकार कायद्यामध्ये नोंदणीची प्रक्रिया असते. ती नोंदणीची प्रक्रिया आपण पार पाडून संस्था काय करत असतो? नोंदणी करत असतो. मग संस्था नोंदणी केल्यावरती संस्थेला काही कायदेशीर त्या ठिकाणी भूमिका जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग या सहकार कायद्याची त्या ठिकाणी प्रत्येक सहकारी संस्थांना मदत घ्यावी लागते. म्हणून निश्चितच महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही सहकारी संस्था आहेत या प्रत्येक सहकारी संस्थेच्या चळवळीला म्हणजे सहकार संस्थेच्या विकासाला आणि सहकार संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यासाठी सहकार कायदा हा त्या ठिकाणी आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग सहकार कायद्यामुळे महाराष्ट्रामधील सहकार संस्था या त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य करते. ओके, मग त्या बेसवर आपल्याला परीक्षेला काही महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत. मग महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या विकासामध्ये सहकार कायद्याची काय भूमिका आहे? तर पहिलं, कायदेशीर अस्तित्व. बघा, ज्यावेळेस सहकारी संस्था एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व दर्जा प्राप्त होतो त्यामुळे संस्थेचं नावलौकिकता, मालमत्ता किंवा काही न्यायालयातील जे काही दावे खटले असतील तर ते त्या संदर्भातले दाखल करू शकते. योग्य ते निर्णय ती सहकार कायद्याच्या मदतीने घेऊ शकते. म्हणून सहकार संस्थेच्या विकासासाठी सहकार कायदे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर लोकशाही व्यवस्थापन. बघा, कायद्यामध्ये म्हटलंय की एक सभासद एक मत. मग आता कायद्यामध्ये म्हटलंय तर त्यानुसार प्रत्येक सहकार तत्वाच्या आधारावरती प्रत्येक संस्थेला आपली भूमिका जबाबदारी सभासदांच्या हिताने पार पाडणं आवश्यक आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी सहकार कायद्यामध्ये लोकशाही व्यवस्थापन पद्धत ही अस्तित्वात आहे. म्हणून या ठिकाणी सहकार कायदा हा सहकारी संस्थेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानंतर पुढे उपविधी असेल, लेखापरीक्षण असेल. बघा, आता उपविधी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहकार कायदे आहेत, बरोबर की नाही. मग यामध्ये जसं की कलम 13 असेल, कलम 14 असेल. जर काही उपविधीमध्ये बदल करायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला या कलम 13 कलम 14 ची कायद्यानुसार मदत घ्यावी लागते. म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या कामकाजासाठी उपविधी तयार करणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. आणि त्या उपविधीनुसारच संस्था आपलं कामकाज पार पाडत असते. आणि ह्या उपविधी सहकार कायद्याच्या मदतीनेच बनवल्या जातात. त्यामुळे सहकार कायदा सहकार संस्थेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतो. येते लक्षात. बघा, लेखापरीक्षण म्हटलं तर सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी कलम 81 आहे. आणि ज्या नोंदणीकृत सहकारी संस्था असेल त्यांना कायद्याने लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे. कारण लेखापरीक्षण केल्यामुळे संस्थेची आर्थिक व्यवहार्यता लक्षात येते, संस्थेमध्ये होणारे गैरव्यवहार यांवरती आळा बसतो. ओके, हे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे. त्यानंतर वादाचं निवारण करणं. मग सहकार क्षेत्रामध्ये काही वाद होतात, भांडणं होतात, तंटा होतात, त्या सोडवण्यासाठी सहकार न्यायालय आहे, त्याच्या संदर्भातला कलम 91 आहे, बरोबर की नाही. त्यामुळे सहकार संस्थेच्या विकासासाठी सहकार कायद्याची ही महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर सभासदांच्या रक्षणासाठी, निबंधकांच्या नियंत्रण घटक असतील त्यासाठी, त्यासोबत कर्ज उभारणी, गुंतवणुकीच्या नियमांसाठी आणि सहकारामध्ये जे काही सवलती असतात सरकार सहकारी संस्थांना काही सवलती देतं कायद्याच्या मदतीने, तर त्याचा सुद्धा फायदा या ठिकाणी संस्थांना होत असतो. अवसायनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा सहकार संस्थेला कायद्याची मदत घ्यावी लागते. म्हणून एकंदरीत सहकार संस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये सहकार कायद्याची आवश्यकता असते. लक्षात. हे महत्त्वाचे 10 पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3ब. बघा, आता प्रश्न क्रमांक 3ब मध्ये वैद्यनाथन समिती. आता या वैद्यनाथन समितीमध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. ही समिती कधी स्थापन झाली? 2004. आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते? प्राध्यापक ए वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ही गठीत करण्यात आली होती. येते लक्षात.
चलो मग आता यामध्ये आर्थिक पुनर्जीवनाच्या पॅकेजच्या संदर्भातली थोडक्यात माहिती लिहायची आहे. बघा, समितीने सहकारी संस्थेचे संचित तोटे भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शिफारस केली होती या वैद्यनाथन समितीमध्ये. यामुळे संस्थांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम त्या ठिकाणी करणं शक्य होईल, बरोबर की नाही. यामध्ये राजकीय हस्तक्षेपांवरती बंदी, व्यावसायिक व्यवस्थापन, आरबीआयच्या नियमांचं पालन करणं, IT आणि संगणकीकरण आणि लेखापरीक्षण पारदर्शकता, मानवी संसाधन विकास, त्यानंतर NPA नियंत्रण व कर्ज वसुली. आता NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. जर एखाद्या संस्थेने कर्ज दिलंय आणि ते कर्जाची परतफेड जर त्या कर्जदाराने केली नाही किंवा ते पैसे बुडीत झाले म्हणजे थकीत कर्जाचं प्रमाण असतं, बरोबर की नाही. मग जर संस्थेचा NPA वाढला तर संस्था भविष्यामध्ये बंद करण्याच्या मार्गावर येऊ शकते. म्हणून यावरती कुठेतरी नियंत्रण करण्यासाठी, म्हणून कर्ज वसुलीसाठी प्रभावी कायदे यंत्रणा असावी या दृष्टीने या वैद्यनाथन समितीमध्ये काही महत्त्वाच्या शिफारसीच्या नोंद केल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर अधिकारी विकेंद्रीकरण, त्यानंतर सभासदांचे सक्षमीकरण, दीर्घ मुदती पतपुरवठ्याचे विलिनीकरण असे एकंदरीत हे पूर्ण महत्त्वाचे घटक वैद्यनाथन समितीच्या शिफारसीमध्ये मांडण्यात आले होते. हे तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सहकार क्षेत्रासंदर्भातील जो आता आपला पुढचा प्रश्न आहे, सहकार आणि समाजवाद. बघा, पहिलं सहकार आणि समाजवाद या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. फरक स्पष्ट करासाठी तुम्हाला 10 मार्कांना हा प्रश्न विचारला गेला होता. सहकार म्हणजे सभासदांचा आर्थिक आणि सामाजिक हित साधण्यासाठी सहकार संस्था आहे, तर समाजवाद म्हणजे संपूर्ण समाजाच्या आर्थिक समानता आणि कल्याणासाठी. सहकाराच्या संदर्भात मालकी ही संस्थेच्या सभासदांची सामूहिक मालकी असते, तर समाजवादामध्ये साधन सामुग्री राज्य सरकार किंवा सार्वजनिक मालकी या ठिकाणी असते. नियंत्रण लोकशाही पद्धतीने नियंत्रण असतं, इतर राज्य शासनाचं नियंत्रण असतं समाजवादामध्ये. या ठिकाणी सभासदत्व स्वइच्छेने सहकुशीने येतात, येते लक्षात. आणि इकडे समाजवादाच्या बाबतीमध्ये सहभाग बहुधा अनिवार्य किंवा सहकारी नियमावर आधारित असतो. हे दोन्ही पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो त्यानंतर पुढे स्पर्धा. इतर सहकारी संस्था आणि खाजगी संस्थांची स्पर्धा असते, तर समाजवादामध्ये स्पर्धेला फारसे स्थान नसतं कारण सरकारचं वर्चस्व असतं त्यामध्ये. नफ्याचा वापर. आता सहकार क्षेत्रामध्ये नफा हा सभासदांसाठी लाभांश देण्यासाठी वाटप केला जातो, तर समाजवादामध्ये नफा सामाजिक उपक्रम किंवा सार्वजनिक हिताच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी वापरला जातो. स्वायत्तता. संस्था स्वतंत्र आणि स्वायत्तता असते, तर संस्थेमध्ये निर्णय सहकारी धोरणानुसार त्या ठिकाणी घेतले जातात, म्हणजे जे काय सरकार निर्णय घेईल त्यानुसार. ओके, चला इथपर्यंत फरक कळाले. त्यानंतर पुढे राजकीय हस्तक्षेप. बघा, सहकारमध्ये राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथं राजकीय विचारसरणीवरच पूर्ण व्यवस्था चालते समाजवादाच्या बाबतीत. त्यानंतर प्रेरणेचे स्रोत. परस्पर सहकार्य व स्वतःची मदत स्वतः करणे सहकार क्षेत्रामध्ये. आणि इकडे सहकार नियोजन व सामाजिक न्याय यावर भूमिका असते. चला इथपर्यंत क्लिअर. व्याप्ती. सहकारची व्याप्ती ही विशिष्ट क्षेत्रापुरती जसं पतसंस्था, साखर कारखाने या संदर्भात मर्यादित असते, पण इकडे समाजवादाच्या बाबतीमध्ये पाहता संपूर्ण अर्थव्यवस्था व राज्याचे करण्याचे त्या ठिकाणी उद्दिष्ट असते. ओके, म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेवर राज्य करण्याचा उद्देश या ठिकाणी असतं. त्यानंतर आता पुढचा जो आपला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 ब. झाला. आता ब 4 मध्ये आपण समाज आणि सहकार या दोन्ही संकल्पना समजून घेतला. आणि 4 ब मध्ये आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण याचं महत्त्व काय आहे. बघा, प्रत्येक संस्थांमध्ये पदाधिकारी वर्ग, संचालक मंडळ, सभासद वर्ग, कर्मचारी वर्ग यांना योग्य सहकार क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त होण्यासाठी, एक नेतृत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यासाठी, सहकार चळवळीचं यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेमध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण हे आवश्यक असतं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे पॉईंट आहे. बघा, सहकारी तत्वाचं ज्ञानासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. सक्षम नेतृत्व करण्यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही पॉईंट एक्सप्लेनेशनमध्ये लिहू शकतात, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. जसे की सहकारी संस्थेची कार्यपद्धती ही भांडवलशाही किंवा सरकारी उद्योगापेक्षा वेगळी असते, त्यामुळे शिक्षणामुळे सभासदांना एक सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी मिळत असते, बरोबर की नाही. त्यानंतर एक सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यक आहे. संस्थेचं कार्यक्षम व्यवस्थापन सुरळीत व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
लोकशाही नियंत्रण बळकट करण्यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामध्ये प्रत्येक सभासद हा प्रशिक्षित असला पाहिजे, बरोबर की नाही? तरच तो योग्य उमेदवार संस्थेमध्ये व्यवस्थापक मंडळावरती, संचालक मंडळावरती नेमणूक देईल, त्याची निवड करून देईल. त्यानंतर सभासदांच्या जागृतीसाठी सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तांत्रिक आणि आधुनिक कौशल्याच्या विकासासाठी प्रत्येक संस्थेमध्ये बदल घडून येणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज घेणं आवश्यक आहे किंवा त्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे. संस्थेशी निष्ठा आणि विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान विकास करण्यासाठी प्रत्येक सभासद कर्मचारी वर्गाने योग्य प्रशिक्षण आणि शिक्षणाची गरज असते. त्यामुळेच ते आपल्या तंत्रज्ञानाचा आधारे आपल्या संस्थेचा विकास त्या ठिकाणी करू शकतात. संस्थेची निष्ठा आणि विश्वास संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक संस्थेने शिक्षण प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना, सभासदांना त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आर्थिक शिस्ती राखण्यासाठी ताळेबंद पत्रक, व्यवस्थापन प्रशिक्षण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि शेवटचं, सामाजिक उत्तरदायित्व. सहकार म्हणजे केवळ नफा कमवणे इतकंच नव्हे, तर समाजामध्ये कार्य करणे, प्रत्येक सभासदाच्या हिताच्या दृष्टीने कामकाज पार पाडणे. त्यामुळे शिक्षणामुळे सभासदांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत असते. म्हणून एकंदरीत या संपूर्ण घटकांवर आधारित तुम्हाला सहकार शिक्षण प्रशिक्षण प्रत्येक संस्थेसाठी आवश्यक असतं. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पाचव्यामधला अ. आता प्रश्न क्रमांक 5व्यामधला अ काय आहे? सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षक. बघा, आता लेखापरीक्षक म्हणजे कोण? जो संस्थेच्या काय करतो? दैनंदिन हिशोबांच्या, पत्रकांच्या, आर्थिक व्यवहारांच्या, कामकाजा संदर्भातल्या, व्यवस्थापन संबंधाच्या, परिव्यय लेखापरीक्षणासंदर्भातल्या, संस्थेचे व्यवस्थापक मंडळ, सभा, नियोजन, कार्यपद्धती, रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र, खतावण्या, पावत्या, पुस्तिका, परीक्षण, संस्थेच्या दैनंदिन कामकाजाच्या व्यवहारात्मक नोंदी योग्य त्या कला कौशल्याच्या साह्याने तपासतो. अशी व्यक्ती म्हणजे कोण? सहकारी संस्थेची लेखापरीक्षक होय. म्हणून सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून दिसून येते. त्यामुळे लेखापरीक्षकाला काही महत्त्वाचे अधिकार दिले जातात. त्यातील पहिला अधिकार काय आहे? हिशेब पुस्तके तपासण्याचा अधिकार कुणाला? लेखापरीक्षकाला, म्हणजेच ऑडिटरला. माहिती स्पष्टीकरण मागवण्याचा अधिकार लेखापरीक्षकाला, कारण संस्थेच्या कोणत्याही संचालक मंडळाच्या सदस्यांकडे, अधिकाऱ्यांकडे, कर्मचाऱ्यांकडे लेखापरीक्षक संस्थेच्या संदर्भातली माहिती मागवू शकतो, हा त्याला अधिकार असतो. त्यानंतर मालमत्तेचे प्रत्यक्ष तपासणी करणं, कागदपत्र बोलवण्याचा अधिकार, अहवाल लिहिण्याचा अधिकार, त्याबरोबर बैठकीसंबंधी उपस्थित राहण्याचा अधिकार. काही विशेष परिस्थितीमध्ये, जसं की आता संस्थेमध्ये काही अडचणी असल्यास किंवा काही हिशोबामध्ये गोंधळ झाल्यास, काही विशेष परिस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा इतर काही व्यवस्थापन समितीच्या बैठकीला लेखापरीक्षकाला हजर राहण्याचे अधिकार असतात. ओके. त्यानंतर पुढे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या. ज्या पद्धतीने अधिकार दिले आहे त्या पद्धतीने काही जबाबदाऱ्याही असतात, जसे की हिशेबाची अचूक तपासणी करणं, कायद्याचे पालन करणं, गैरव्यवहार उघडकीस आणणं, आर्थिक स्थितीला सादरीकरण करणं, म्हणजे काही संस्थेची आर्थिक स्थिती जी काय असेल ती संस्थेच्या निदर्शनास आणून देणं, अहवाल सादर करणं, त्यानंतर व्यावसायिकाची जी माहिती असेल ती गोपनीयता ठेवणं आणि सूचना देणं. कारण हिशेब पद्धतीमध्ये काही त्रुटी आढळल्यास, काही अडचणी आढळल्यास तर त्या त्वरित संस्थेला दाखवणं आणि त्यावरती उपाययोजना आखणं हे लेखापरीक्षकाचं महत्त्वाचे अधिकार, जबाबदाऱ्या, हक्क, कर्तव्य. कसाही फिरून प्रश्न येऊ द्या, हे पॉईंट लिहिले तरी काही हरकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5ब. चला, इकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक जो आपला 5ब, सहकार्यतेची तत्व. आता इथे 7 तत्व विचारले आहेत, तर तेवढंच तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. इथे वेगळं काही डोकं लावायचं नाही. इथे लक्षात बघा, आता सहकार्यतेची 7 तत्व विचारली आहेत. त्यातलं पहिलं तत्व ऐच्छिक व खुले सभासद, त्या संदर्भातला कलम आहे 23. कारण प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये खुले सभासदत्व असतं. यामध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना सभासद होण्याची संधी मिळते. लोकशाही सभासदत्व नियंत्रण असतं. सभासदांना आर्थिक सहभाग, स्वायत्ता आणि स्वतंत्रता, शिक्षण प्रशिक्षण याची माहिती, सहकार संस्थेतील सहकार्य आणि समाजप्रती काळजी. तर हे महत्त्वाचे 7 सहकाराची तत्व तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे.
त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे, पण आपण पूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. चला, प्रश्न क्रमांक 6. सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहकारी संस्थेची भूमिका. चला, आता आपण याचे 2 भागांमध्ये विभागणी करूया, म्हणजे तुमचा प्रश्न लक्षात येईल. सामाजिक आर्थिक हा एक विभाग, बरोबर, आणि सहकारी संस्था. बघा, आता ज्या सहकारी संस्था आपण स्थापन करतो या समाजामध्ये कार्य करतात, आर्थिक विकासाला म्हणजे इकॉनॉमिकला त्या ठिकाणी फायदेशीर असतात, समाजाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. कारण सहकारी संस्था स्थापन केल्यामुळे महत्त्वाचं काय झालं, सहकार संस्थांचा विकास झाला, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या, ग्रामीण भागांचा विकास होऊ लागला. मोठे मोठे नेते मंडळी, संस्था, पदाधिकारी, संचालक मंडळ, सचिव, सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्या जबाबदाऱ्या भूमिका कार्य पार पाडू लागला. मग ह्या कशामुळे शक्य झाल्या, तर सहकारी संस्थांमुळे. म्हणून ह्या सहकारी संस्थांची भूमिका म्हणजेच थोडक्यात कार्य सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या का गरजेचं आहे हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे, किंवा यामुळे काय फायदा झाला सामाजिक आर्थिकमध्ये ते तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. बघा, सामाजिक आर्थिक विकासातील सहकारी संस्थांच्या भूमिका. पहिलं, गरिबी निर्मूलन. बघा, ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील लोकांना एकत्रित आणून संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्या गरजू व्यक्तींना अल्पदरामध्ये कर्ज पुरवठा देऊ लागल्या, बरोबर की नाही. त्यामुळे जे आमचे शेतकरी वर्ग होता ते सावकाराच्या विळख्यामध्ये अडकले होते, तर त्यांच्या सावकाराच्या विळख्यातनं त्यांची सुटका झाली, बरोबर की नाही. हे कशामुळे शक्य झालं, तर सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे. त्यानंतर रोजगाराच्या निर्मिती सहकार क्षेत्रामुळे विकसित होऊ लागल्या, कारण साखर कारखाने असतील, दूध गिरण्या असतील, हातमाग यंत्रणा असेल, या वेगवेगळ्या ग्रामीण पातळीवरती ह्या संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण मंडळी असतील किंवा गरजू व्यक्ती असतील त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागला. ह्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या, तर सहकारी संस्थांमुळे. म्हणून सामाजिकरित्या आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही पॉईंट कंबाईनमध्ये लिहिले तरी काही हरकत नाहीये. फक्त मुद्दे एक्सप्लेन आपलं योग्य परफेक्ट असलं पाहिजे. थोडक्यात लिहा पण परफेक्ट लिहा. येते लक्षात. आर्थिक विकासामध्ये कमी जे काही विषमता आहे ती कमी करणं, कारण सहकारामध्ये सामूहिक मालकी असते त्यामुळे संपत्तीचे विकेंद्रीकरण होते. यामुळे काही मोजक्याच हातांना संपत्ती एकवटण्याची किंवा तिचा फायदा समाजातील सर्व स्तरांना मिळत असतो. मध्यस्थांचं उच्चाटन होतं. आता शेतकरी आहे आणि ग्राहक आहे यामधील नफेखोरी मध्यस्थांची साखळी तोडण्याचे काम सहकारी संस्था करत असते, त्यामुळे शेतकऱ्यांना मालाचा योग्य भाव मिळतो. वित्तीय समावेश. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याचे काम सहकारी बँका पतसंस्था करतात, त्यामुळे सामान्य लोक मुख्यतः अर्थव्यवस्थेच्या म्हणजे अर्थप्रवाहाला त्या ठिकाणी जोडले जातात. जसे की बचतीची सवय लावणं सभासदांना, बरोबर की नाही. या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या, तर सहकारी संस्थांमुळे. आणि निश्चित त्याचा फायदा सामाजिक दृष्ट्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्ट्या त्या ठिकाणी होऊ लागला. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्था या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या ठरल्या. ओके. त्याचबरोबर लोकशाही मूल्यांच्या जोपासणीसाठी, किमती स्थिर करण्यासाठी, कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाच्या हेतूसाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी या सहकारी संस्था आपल्या महत्त्वाच्या भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात. चला, हे महत्त्वाचे 10 पॉईंट लक्षात आले. ठीक आहे, पुढे आता बघूया आपला शेवटचा प्रश्न, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आता यामुळे सहकार क्षेत्राला म्हणजेच सहकारी संस्थांना, बरोबर, मग सहकारी संस्थांना काही आव्हाने म्हणजे काय, अडचणी किंवा काही समस्या. आता तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर समस्या. ओके. या समस्यांना सामोरं जावं लागलं. का जावं लागलं ते लक्षात घ्या. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. इकडं लक्ष द्या की उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण. ओके. आता यामुळे काय झालं, ज्या आमच्या सहकारी संस्था होत्या या सहकारी संस्थांचं जे व्यवस्थापन होतं ते कार्यक्षेत्रापुरतं मर्यादित होतं. पण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणामुळे काय झालं, नवनवीन देशातल्या अर्थव्यवस्था, त्यासोबतच नवनवीन त्या ठिकाणी उद्योजक मंडळं त्या ठिकाणी भारतामध्ये येऊन व्यवसाय करू लागले आणि त्यामुळे निश्चितच आपल्या त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणावर बदल होताना आपल्याला दिसू लागला. त्याबरोबरच सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा एक महत्त्वाची आव्हानं आणि त्या ठिकाणी समस्याही आपल्याला बघायला मिळू लागली. एकंदरीत इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, एक फायदे पण लिहायचे आहे आणि थोडक्यात तोटे पण लिहायचे आहे. येते लक्षात.
बघा, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले. मग सहकार क्षेत्रासाठी ते बदल एकाच वेळी संधी आणि मोठी आव्हाने घेऊन आले. म्हणजे एक तर फायदाही होता आणि दुसरीकडे बघायला गेलं तर तोटाही होता. आता फायदा म्हणजे ज्या सहकारी संस्थांकडे भांडवल चांगलं असेल तर त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या संस्थेचा विकास घडवून आणेल. पण जर काही संस्थांकडे योग्य भांडवलच नसेल तर त्यांना मोठ्या संस्थांबरोबर स्पर्धा करणं शक्य नाहीये. बरोबर की नाही? मग पुन्हा त्यांना अडचणी निर्माण झाल्या. म्हणून ह्या महत्वाचे पॉईंट्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. आता सहकार क्षेत्रापुढे काय आव्हाने निर्माण झाले तर बघा, तीव्र स्पर्धा. कारण खाजगी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्याकडे यांकडे भांडवल मोठ्या प्रमाणावर होतं, पण सहकारी संस्थेकडे मात्र भांडवल कसं होतं, कमी प्रमाणात होतं. बरोबर की नाही? त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव, कारण उच्च तज्ज्ञ व्यवस्थापक मंडळांवरती तज्ज्ञ व्यक्त्यांची नेमणूक करणं, पण सहकारी संस्थेकडे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावरती पैशांची भांडवलाची अडचण असल्यामुळे योग्य पद्धतीचे तज्ज्ञ व्यक्ती मिळू शकत नव्हते. प्रशिक्षणाचा अभाव निर्माण झाला होता. त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची आव्हानी समस्या सहकारी संस्थांपुढे निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर भांडवलाची कमतरता असेल, तंत्रज्ञानाचा संथ स्वीकार असेल. ओके, म्हणजे संथ गतीने म्हणजे काय की अगदी स्लो. बरोबर. त्यामुळे बघा, बऱ्याच वेळा काय झालं, संस्था अगदी कमी प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करू लागली. त्यामुळे विकासात्मक बदल त्या ठिकाणी होताना बघायलाच मिळत नव्हता. कार्यक्षमतेमध्येचा अभाव निर्माण झाला. गुणवत्ता प्रमाणीकरण मोठ्या प्रमाणामध्ये दरी निर्माण झाली. सरकारी मदतीमध्ये कपात निर्माण होऊ लागल्या, कारण बऱ्याचशा आता सहकारी संस्थांना सरकारकडनं जे अर्थसहाय्य अनुदान मिळत होतं ते कमी प्रमाणात मिळू लागलं. त्यामुळे सहकारी संस्थांचा विकासच त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होत नव्हता. कमकुवत ब्रँडिंग आणि जाहिराती यामध्ये सुद्धा बघा, ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांकडे भांडवल जास्त होतं आणि ते काय करायचे, जाहिराती करायचे. पण या उलट काय झालं, सहकारी संस्थांकडे उत्पादनं होती पण ती ग्राहकांपर्यंत पोहोचवायची कशी, तर मार्केटिंग, त्याच्यासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. त्यामुळे काय झालं, सहकारी संस्थांना अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या. त्यासोबतच राजकीय हस्तक्षेप, बदलत्या ग्राहकांच्या आवडीनिवडी यामुळे सुद्धा सहकारी संस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर नफ्याचा कल. बरोबर, ही अशी महत्वाची आव्हाने सहकारी संस्थांना व्यावसायिकरित्या तंत्रज्ञानाच्या वापरारित्या त्या ठिकाणी बघायला मिळून आली. त्यामुळे बऱ्याचशा सहकारी संस्थांचा विकास हा योग्य पद्धतीने झाला नाही. पण ज्या संस्थेकडे भांडवल होतं, पैसे होते, तज्ज्ञ व्यक्ती होत्या, त्या संस्थांनी नक्कीच आपल्या व्यवस्थापकीय मंडळांच्या पदांवरती योग्य तज्ज्ञ व्यक्त्यांची नेमणूक करून नवीन तंत्रज्ञानाचा विकासात्मक बदल करून आपल्या संस्थांचा विकास त्या ठिकाणी घडून आले. परंतु ज्या संस्थेकडे योग्य प्रमाणात भांडवल नव्हतं त्यामुळे त्या संस्थांना मोठ्या प्रमाणावरती अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या. तर असं एकंदरीत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. चला, या पद्धतीने आपण मे 2025 ची पेपर नंबर 4 सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्याच्या पॉईंटमध्ये समजून घेतली. व्हिडिओ जर मनापासून आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर नंबर देतोय, 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्यानंतर तुमचं शिक्षण. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये GDCA. त्यानंतर आपलं जे काही बॅचचं फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सेंड केलं जाईल आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण IMP, PDF सेक्शन, नोट्स तसेच आपले प्री रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. फीज अगदी माफक आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यासा. कन्सेप्ट अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला रट्टा पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.